बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज्याच्या पावसाळी अधिवेशनामधून। कारण आता सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनामध्ये विरोधक आता चड्डी बनियांवरती अवतरले होते। गोगावले, गायकवाड आणि शिरसाटांवर आता विरोधकांनी चांगलाच समाचार घेतलेला आहे। अंबादास दानवे आणि शशिकांत शिंदेंनी कॅन्टीनमध्ये मारहाणीचा केलेला निषेध सुद्धा व्यक्त केलाय। संजय गायकवाडांवरती सुमोटो कारवाईची मागणी सुद्धा सतेज पाटलांनी केली आहे। सोबतच विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी एकच आंदोलन केलेलं आहे। या महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हैदोस घातलेला आहे। कोणी कॅन्टीन मध्ये जाऊन साध्या नोकराला मारहाण करतात, कोणी सिगरेट ओढत सुटकेसभर पैसे जगाला दाखवतात, कोणी चड्डी बनियांवर ओम फट म्हणतात। आणि म्हणून ही चड्डी बनियान गँग आधीच्या एक 10-20 वर्षापूर्वी दरोडेखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग याला म्हटलं जायचं। आणि म्हणून या चड्डी बनियान गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात, महाराष्ट्रावर दरोडा टाकतायत। 50 खोके एकदम ओके यांच्यासाठीच ही घोषणा आहे। आज पैशाची बॅग एका मंत्र्यांच्या खोलीमध्ये दिसते, त्याच्यावर कारवाई होत नाही। जर ते म्हणत असतील कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन चिट द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस खात्यानं चौकशी करावी। संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये, याचा अर्थ या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केलेलं आहे। आपण जर बघितलं की गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कायद्याची भीती, सरकारचा धाक हा राहिलेला नाही। सरकारमधले लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने वागायला लागले की जे स्वतःच कायदा हातात घेतात, गरिबांना मारहाण करतात आणि एवढं करत असताना भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणे करतात हे चित्र आपल्याला दिसलेलं आहे।